सुरुवातीलाच अपघाताची बातमी। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज अपघातवार ठरलाय। दुपारी झालेल्या कारच्या टक्करीनंतर आता खंडाळा एक्झिट जवळ एक कंटेनर उलटलाय, त्यामुळे एक्सप्रेस वेवर तुफान ट्रॅफिक जाम झालाय। पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही लेन बंद आहेत, तर पुण्याहून मुंबईकडे येणारी एक लेन बंद आहे, त्यामुळे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली। रविवार असल्यामुळे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी असते, त्यातच आता कंटेनर उलटल्यामुळे ट्रॅफिक जाम झालाय। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे आपल्यासोबत आहेत। विशाल, हा एक्सप्रेसवे म्हणजे अपघातांचा महामार्ग झालेला आहे, काय सांगशील? आज तर 2 अपघात झाले, गेल्या 4 दिवसात बघितलं तर अपघातांची संख्या 4 झाली आहे। बरोबर आहे गिरीश, मागील काही दिवसात आणि तसं बघितलं तर मागील अनेक महिन्यांपासून या एक्सप्रेस हायवेवरती सतत कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात अपघात होत आहे। यामध्ये जीवही जात आहे, त्याचप्रमाणे सर्वात मोठा फटका म्हणजे येथील वाहतुकीला बसत आहे। आजही आज 6:15 ते 6:15 वाजण्याच्या सुमारास खंडाळा एक्झिट जवळ ज्या ठिकाणी मागील आठवड्याभरात याच ठिकाणी 3 अपघात झालेले आहेत, हा 4था अपघात आहे। याच्यामध्ये जे 2 लेन ज्या मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या त्या 2 लेन बंद झालेल्या आहेत आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी एक लेन बंद झालेली आहे। त्यामुळे एक्सप्रेस हायवेला आणि लोणावळा शहरातही नॅशनल हायवेला मोठी वाहतूक कोंडी लागलेली आहे। प्रवाशांचे मोठे हाल होत आहे। यामुळे पोलिसही हा जो पलटी झालेला जो कंटेनर आहे तो बाहेर काढण्याच्या कामामध्ये गुंतलेला आहे, पण अजूनही याच्यामध्ये बराचसा वेळ जाणार असल्यामुळे प्रवासी अगदी हैराण झालेले आहेत। विशाल, पोलिसांनी काय सांगितलंय? कारण उद्या सोमवारी अनेकांना कामावर जायचंय, आज रविवार आहे, मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणारे अनेक प्रवासी असतील, पोलिसांकडनं काय स्पष्टीकरण देतात का? कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल? पोलीस त्यांचा पूर्ण प्रयत्न करत आहे गिरीश, परंतु वाहतूक ठप्प असल्यामुळे या ठिकाणी जेसीबी किंवा त्याचप्रमाणे जो क्रेन आहे, जी क्रेन या ठिकाणी बोलवावी लागते आहे, ती इथं पोहोचण्यास उशीर होत असल्यामुळे खरं तर हा कंटेनर उचलण्यास वेळ लागत आहे। परंतु आता पुढील काही वेळामध्ये तिथे क्रेन येईल आणि हा कंटेनर तत्काळ बाजूला करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। तोपर्यंत पुण्याकडे जाणारी जी लेन आहे आणि मुंबईकडे जाणारी जी एक लेन आहे त्या खुल्या असल्यामुळे वाहतूक हळूहळू प्रमाणात सुरळीत आहे, परंतु वाहनांची संख्या एकदमच वाढल्यामुळे पाठीमागे वाहतूक कोंडीची लांब आता वाढत चाललेली आहे। विशाल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। खंडाळा एक्झिट जवळ एक कंटेनर पलटी झाल्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरची वाहतूक चांगलीच खोळंबलेली आहे, त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय। आज दिवसभरात 2 अपघात झाले, तर गेल्या 4 दिवसात अपघातांची संख्या 4 वर पोहोचली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।